दिवा शहरातील सार्वजनिक गटारांमधून टाकण्यात आलेल्या विद्युत केबलमुळे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यास अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत नगरसेवक ॲडव्होकेट आदेश भगत यांनी टोरंट पॉवर लिमिटेडच्या व्यवस्थापकांना निवेदन सादर केले। निवेदनात गटारांमध्ये टाकलेल्या केबलमुळे पावसाळ्याचे पाणी तुंबणे, नागरिकांना होणारा त्रास, अपघात आणि साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच या केबलमुळे ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना गाळ उपसा आणि गटारांची साफसफाई करण्यात अडचणी येत असल्याने तातडीनं संयुक्त पाहणी करून संबंधित केबल हटवाव्यात किंवा पर्यायी सुरक्षित मार्गाने त्यांचे स्थलांतर करावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी मुंब्रादेवी कॉलनीचे उपशाखा प्रमुख नितीन चव्हाण, उपशाखा प्रमुख रितेश मोरे, शुभम सिंग आदी उपस्थित होते। तर दिव्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात गेली 6 दिवस मुसळधार पाऊस झाला आणि अनेक शहरामध्ये सखल भागात पाणी साचलं। त्या दिव्यात देखील अनेक जी सखल भाग आहेत तिथे पाणी साचत होतं आणि त्या सखल भागात साचलेल्या पाण्यातील लोकांना सहकार्याची भूमिका आम्ही गेली 6 दिवस शिवसेना वटवती आहे। परंतु दिव्यात काही अशी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी यावर्षी पहिल्यांदाच पाणी साचलं होतं। म्हणजे आपण बघितलं असेल की आगासन रोड आहे, याशिवाय मुंब्रादेवी कॉलनीतील जो रस्ता आहे प्रशांत नगर ते शुभन करोती बिल्डिंग आहे, मुंब्रादेवी हॉस्पिटलचा परिसर आहे, त्याच्यानंतर मुंब्रादेवी रेशनिंग जे दुकान आहे सद्गुरू कन्स्ट्रक्शन, तिथे सुद्धा गुडघाभर पाणी रस्त्यावर साचत होतं। मग तिथे सुद्धा आम्ही गेली 6 दिवस तिथलं पाण्याचा निचारा कसा होईल यासाठी महापालिकेला येऊन सतत प्रयत्नशील होतो। परंतु हे करत असताना आम्हाला एक गोष्ट अशी निदर्शनास आली की जे रस्त्यालगतची जी गटारं आहे या गटारांमध्ये टोरंट पॉवरचे विद्युत केबल हे मोठ्या प्रमाणात आहे। मी आज सगळे फोटोसहित इथल्या अधिकाऱ्यांना ते दाखवून सुद्धा दिलं की संपूर्ण गटारात 75पेक्षा जास्त भाग हा इथल्या केबल्सनी आणि जलवाहिन्यांनी व्यापलेला आहे। त्याच्यामुळे हा कचरा तिथून त्या कचऱ्याचा निचारा होत नाही, परिणामी सगळ्याच्या सगळा पाणी हा रोडवर येतो। आज मी त्यांना या निवेदनाद्वारे सांगितलं की आपण आज पाण्याने थोडी उसंत घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला काम करण्यास वाव आहे। आपण लागलीच ह्या गटारात असलेले जे केबल आहेत जे आपण टाकलेले आहेत त्यांचं काम आपण केलं पाहिजे, ते गटाराच्या बाहेर काढले पाहिजेत। कारण आपण विद्युत वितरणाचं काम करतात, आपल्या वितरणाच्या कामामध्ये कुठेही आमची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली नाही पाहिजे। खरं तर टोरंट पॉवर ही खाजगी कंपनी आहे, प्रत्येक त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीनुसार किंवा त्यांच्या CSR धोरणानुसार त्यांनी वास्तविक काही समाज उपयोगी कामंसुद्धा केली पाहिजेत। परंतु आमची अपेक्षा या टोरंटकडनं तितकी नाही आहे। परंतु टोरंट जर स्वतःचं काम करत असताना कुठेतरी आमच्या दिवेकरांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणू नये यासाठी त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून जो मुंब्रादेवी परिसरात जो पाणी साचतोय, जो आपल्या ह्या विद्युत केबलमुळे साचतोय, त्याच्यावर आपण तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा आम्हाला तिथल्या रहिवाशांना घेऊन पुन्हा या टोरंट पॉवरच्या कार्यालयाला धडक द्यावी लागेल। साहेब, मुंब्र्यात एक दुर्घटना झाली होती, तशी दुर्घटना दिव्यात होऊ नये या अनुषंगाने तुम्ही अधिकाऱ्यांशी काय बोललात का? नक्की त्यांच्याशी चर्चा केली, कारण जे टोरंट पॉवरचे जे उघडे केबल आहेत, याशिवाय ज्या गटारांमध्ये जे विद्युत केबल्स आहेत हे कुठेतरी ह्या गटर साफ करत असताना त्याला कुठेतरी धक्का पोचला जातो, परिणामी त्या उघड्या राहिल्या जातात आणि अशा उघड्या राहिलेल्या केबलमुळे आमच्या दिवेकरांबाबत कोणतीही दुर्दैवी घटना घडू शकते। यासाठी देखील त्यांना उपाययोजना करण्याचे मी आता सूचना केल्या आणि लवकरात लवकर हे जे केबल्स आहेत जे गटारातून आहेत किंवा जे उघड्यावर जे केबल आहेत त्यांची त्याबाबत तातडीने उपाययोजना करावी आणि आम्हाला दिवेकरांना याबाबत दिलासा द्यावा। टोरंट अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? त्यांनी मी जे आज त्यांना जे फोटोज दाखवले मुंब्रादेवी कॉलनीमधील जिथे ह्या पावसात पाणी साचत होतं तिथले फोटो दाखवले, त्या जे फोटोमधील जे गटारं आहेत तिथे ते तातडीने काम हाती घेणारच आहेत। परंतु हे करत असताना दिवा शहरात इतरत्र कुठे कुठे केबल्स आहेत गटारामध्ये ते शोधण्याचं कामसुद्धा आम्ही करणार आहोत असं टोरंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। आणि बघूया, मी सांगितलं की आपण पुन्हा पावसाला दमदार सुरुवात होण्याच्या अगोदर ही कामं आपण उरकून घ्या, अन्यथा आज ज्या प्रकारे सौजन्याने आम्ही इथे येऊन निवेदन दिले तसं सौजन्य आम्ही यानंतर दाखवणार नाही। धन्यवाद।